मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमला गेला। इतर मागासवर्गीय आयोग, या इतर मागासवर्गीय आयोगाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जज श्रीयुत सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली आणि खरा खेळ इथूनच सुरू होतो। सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीच्या नंतर 3 सदस्य नेमले गेले। हे 3 सदस्य असतानाही डेप्युटेशनवर अजून एक नियुक्ती झाली। मला त्या नियुक्तीवर काही फारसं बोलायचं नाहीये, त्याची माहिती आपण घ्यावी संबंधित डिपार्टमेंट कडून, की ती नियुक्ती का केली गेली आणि का नाही ते। पण यातला एक महत्वाचा भाग की या सगळ्यांच्या संबंधाने अभ्यास करण्यासाठी शासनाने आम्हाला काही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आयोगाने केली। आणि हा किती निधी असावा, किती निधी द्यावा, तर त्यात असं सांगितलं गेलं की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींच्यासाठी निधी हवा आहे, आम्हाला खूप अभ्यास करायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे। किती अभ्यास करायचा आहे तर म्हणाले की आम्हाला सगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचंय, तालुक्यांमध्ये जायचंय, खरोखरच मागासलेपण आहे का नाही हे सुद्धा आम्हाला तपासून बघायचं आहे। आणि त्यासाठी निधी किती लागणार आहे तर 367 कोटी 12,59,000 इतका निधी आम्हाला हवा आहे। मी ही पत्रकार परिषद आजच का घेते त्याला कारण आहे, आज पुण्यामध्ये सुनील शुक्रेजी उपस्थित आहेत। ते व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसला मराठा आरक्षणाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास याच्या संबंधाने माहिती घेण्यासाठी आलेले आहेत असं कळतं। त्यामुळे पत्रकारांना सोपं जाईल त्यांना प्रश्न विचारणं आणि मी जी काही माहिती देते ती माहिती व्हेरीफाय करणं। हा GR आहे शासनाचा। आता या GR मध्ये त्यांनी मला प्रश्नांची उत्तरं द्यावीत, कदाचित माझं ज्ञान कमी असेल। साधारणतः 5 कोटीच्या वरचा निधी असेल तर त्याला कॅबिनेट अप्रूव्हलची गरज असते। एखाद्या वेळेला जेव्हा आपत्कालीन निधी असतो, ज्या आपत्कालीन निधीमध्ये बॉम्बस्फोट असेल, पूर असेल, अपघात असेल, काही दुर्घटना घडली, अशा वेळेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडनं आकस्मिकपणे दिला जाऊ शकतो, त्याच्यासाठी कॅबिनेट अप्रूव्हलची गरज नाही। तरीही आपण असं गृहीत धरूया, मी चांगला विचार करते या सगळ्या संबंधाने की संबंधित खात्याला तो अधिकार असावा आणि म्हणून त्यांनी आयोगाला तो निधी दिलेला आहे। मात्र याच्यावर कुठेही फायनान्शियल डिपार्टमेंट जे आहे, फायनान्स डिपार्टमेंट जे आहे त्याचं कुठेही नोटिंग नाहीये, UR नंबर नाहीये। तुम्ही हा GR बघू शकता। हा GR मी सगळ्यांना तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे। आता याच्यामध्ये त्यांनी 367 कोटी रुपये एवढा आकडा सांगितलाय। आम्हाला अभ्यास करायला लागतात पैसे, काय करायचं आहे 367 कोटीचं तर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मनुष्यबळ, बाह्य स्रोताद्वारे आवश्यक असणारे 31 अधिकारी कर्मचारी, साधन सामग्री, कार्यालयासाठी जागा, फर्निचर, स्वतंत्र सर्व्हर यंत्रणा, संगणकीय यंत्रणा इत्यादी बाबीसाठी आम्हाला पैसे हवे आहेत। काय काय लागणार आहे तर आम्हाला एक सहसंचालक लागणार आहे, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, संशोधन अधिकारी लागणार आहे एक, त्याच्यासोबतच आम्हाला सांख्यिकी सहाय्यक अर्थ, उपजिल्हाधिकारी महसूल व वने एक, सॉफ्टवेअर तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक, लेखाधिकारी, अशी सगळे आम्हाला माहिती लागणार आहे। आणि पैसे किती लागतील तर लेखा सहाय्यक एक लागेल, त्याला 40,000 रुपये प्रति महिन्याप्रमाणे आम्हाला द्यायचे आणि आमची आवश्यक तरतूद फक्त 3 महिन्याची आहे। आता ज्या अर्थी यांनी 3-3 महिन्याचे आकडे लिहिलेत म्हणजेच 367 कोटी 12 लाख आणि वरचे पैसे हे 3 महिन्याच्या हिशोबातले पैसे आहेत। याच्यामध्ये त्यांनी आयोगाकरता किती खर्च सांगितलाय सुनील शुक्रेंना हे प्रश्न आपण विचारावेत। कदाचित मी चुकत असेल, कदाचित मला पुण्यातले भाव माहित नसतील, मी अडाणी असेल। आयोगाकरिता नवीन 5,000 चौरस स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून त्यात फर्निचर आणि हार्डवेअर अशा सगळ्या बाबींकरता आम्हाला 4.25 कोटींची गरज आहे। 4.25 कोटीमध्ये जेवढी माझी माहिती आहे त्याच्यानुसार पुण्यातल्या अगदी सदाशिवपेठ, नवी पेठ सारख्या भागामध्ये सुद्धा 1,000 स्क्वेअर फीट जागा घेऊन, विकतची जागा घेऊन बांधकाम जरी त्याच्यावर करायचं म्हटलं साधारणतः तर 2 कोटी रुपये, 2 ते 2.25 कोटी इनफ होती। 4.25 कोटीचं भाडं 3 महिन्याच्या हिशोबाने सांगितलेला विषय आहे। 4.25 कोटी रुपये भाडं सुनील शुक्रे साहेबांनी कोणत्या भागातलं दिलं असेल, कोणत्या भागातलं सांगितलंय
हे मला अजूनही काही कळलं नाही। आणि या 4.25 कोटीवर कुणीही प्रश्न शासन दरबारी विचारत नाही का? बरं 4.25 कोटी रुपये तुम्ही तिथे खर्च केलेत, तर असा काय मराठा समाजाचा अभ्यास केला की मराठा समाजाची फसवणूक केली जाते काही, हे त्यांनी सांगितलं पाहिजे। आयोगाच्या कार्यालयाकरता स्टेशनरी खर्च करायची आहे। काय स्टेशनरी लागणार आहे याच्यासाठी? तर आम्हाला टोनर घ्यायचंय, पेन्सिल घ्यायची, इरेजर घ्यायचंय, शार्पनर घ्यायचंय, किती लागतील पैसे? 5 कोटी रुपये लागतील। आकडे आहेत, आकडे मी शेअर करणार आहे आपल्याला। आयोगाच्या कार्यालयाकरिता भाडे तत्वावर वाहन घ्यायचं आहे। लक्षात घ्या, अध्यक्षाचं वाहन आहे, उपाध्यक्षाचं वाहन आहे, तरीही एक वाहन त्यांना घ्यायचे मी समजू शकते, पण भाडे तत्वावर वाहन घ्यायचे आणि जर 3 महिन्याचा खर्च अपेक्षित धरला आपण, खर्च दाखवलाय 70 लाख रुपये। माझ्या माहितीप्रमाणे 70 लाखामध्ये इनोव्हा क्रिस्टा सारख्या 2 गाड्या विकत घेता येतील। हे कुठून म्हणजे 70 लाख रुपये हा हिशोब त्यांनी कसा मांडला? तुम्ही प्रश्न विचारावेत। आयोगाचे दौरे आणि बैठकींकरता आम्हाला 80 लाख रुपये हवे आहेत। ते दौरे आणि बैठका किती केल्या आणि त्याच्यासाठी काय नेमणूक केली तेही मी पुढे सांगेन। अध्यक्षांच्या करता एक इनोव्हा क्रिस्टा वेगळीच आहे। अध्यक्ष यांच्याकरिता एक इनोव्हा क्रिस्टा व कार्यालयाकरता एक इनोव्हा क्रिस्टा, याच्यासाठी आम्हाला डाऊन पेमेंटसाठी 50 लाख रुपये हवे आहे। आम्हाला संकीर्ण आकस्मिक खर्च पण लागू शकतो, त्यासाठी आम्हाला 30 लाख रुपये हवे आहे। आमची एकूण मागणी 6 कोटी 11 लाखाची आहे। हे फक्त याचं झालं। पुढे काय काय सांगितलंय की मुंबई येथील कार्यालयाकरता 3 आणि पुण्याच्या कार्यालयाकरता 8 खरेदी, असे एकूण 11 संगणक 20 भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणे, भाडे तत्वावर संगणक, आणि त्याचा खर्च आहे 15 लाख रुपये। मुंबई येथील कार्यालयाकरता 3 व पुणे कार्यालयाकरता 8 असे एकूण 13 प्रिंटर भाडे तत्वावर उपलब्ध करून घेणं, भाडे तत्वावर खर्च 6 लाख रुपये। झेरॉक्स मशीन 2 नग 5 लाख रुपये, लॅपटॉप आयपॅड 14.5 लाख। आता हे ब्रॉडबँड आणि या सगळ्यांचं काही मला काही त्याच्यात पडलं नाही, पण याच्यात एक विशेष आहे की त्यांनी अधिकाऱ्यांचे मानधन लिहिलेले आहे। माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने, या गजा भाऊया, माझ्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांना अशा पद्धतीने जर मानधन द्यायची असतील, तुम्ही खालच्या लोकांना देऊ शकता, परंतु जिल्हाधिकारी मुळात हे काम करताना सामाजिक न्याय विभागाचं डिपार्टमेंट तुम्हाला मदत करणारच आहे। तुम्ही सामाजिक न्याय विभाग किंवा बहुजन कल्याण विभागाचं सुद्धा तुम्ही नेटवर्क वापरू शकता। तरीही यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की जिल्हाधिकारी यांना किती मानधन द्यायचे आम्हाला, तर ते मानधन साधारणतः 1.25 लाख रुपये मानधन द्यायचे। 36 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्यासाठी 1.25 लाख, याप्रमाणे 45 लाख रुपयाचं मानधन आम्हाला द्यायचं आहे। हे त्यांनी अपेक्षित खर्चामध्ये सांगितले, जो त्यांनी खर्च मंजूर करून घेतलेला आहे। उपजिल्हाधिकारी आम्हाला 36, उपजिल्हाधिकाऱ्यांना पण मानधन देणार आम्ही 1 लाखाप्रमाणे, ते 36 लाख रुपये। तहसीलदारांना पण मानधन देणार, ते 80,000 प्रमाणे, 80,000 गुणिले 357 तहसीलदारांचं मानधन, जे 2,85,60,000 पर्यंत चाललेलं आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा किती आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, तर 360, आणि त्यांच्यासाठी 80,000 प्रमाणे 2,88,00,000। आता हे पैसे आपल्याला जर वाटेल की ते खालच्या लोकांना द्यायचे आहेत, तर असं नाही। खालच्या लोकांच्यासाठीचे पैसे अजून वेगळे आहेत। ग्रामीण व शहरी भागाकरिता शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन संबंधित सुपरवायझर च्या अधीनस्थ 10 पर्यवेक्षक पद नेमायचे आहेत। 16,000 आणि 13,000 पेमेंट, 30,000 पेमेंट आणि 16,000 असे लोक नेमायचे आहेत। किती पैसे झाले? म्हणजे 30,000 गुणिले 16,000 हे साधारणतः 48 कोटी रुपयापर्यंत जाते। हे 48 कोटी। त्याच्या पुढे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सहाय्यक शिक्षक, सहाय्यक जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषद, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कायम अनुदानित, या सगळ्यांना पण मानधन द्यायचं आहे, कारण काम करून घ्यायचंय त्यांच्याकडून। 143
1,43,000 लोक आहेत. 1,43,000 लोक जर अंगणवाडी, जिल्हा परिषद शिक्षक या सगळ्यांचे काम करत असतील तर मराठा समुदायाच्या आरक्षण किंवा मागासलेपणाचा अभ्यास आतापर्यंत व्हायला अपेक्षित होता. 1,43,000 लोक जर नेमलेले असतील तर ते कोण लोक आहेत? त्या 1,43,000 लोकांची यादी यांच्याकडे उपलब्ध असेल का? 1,43,000 लोकांकडून असं काय काम करून घेतलेलं आहे? महापालिका आयुक्त 27, एका महापालिका आयुक्ताला 1,25,000 असे 27 महापालिका आयुक्त, ज्यांना साधारणतः 33,75,000 मानधन. खर तर सगळे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी सुद्धा याच्यावर क्लॅरिफाय करावं लागेल. उपायुक्त प्रशासन महानगरपालिका यांना 1 लाखाप्रमाणे 27 लोक आहेत, 27 लाख रुपये. सहाय्यक आयुक्त 80,000 प्रमाणे साधारणतः 750, याचे 6 कोटी रुपये होतात. हे आकडे सगळे गरगरवून टाकणारे आकडे आहेत. या आकड्यांमध्ये पुढे त्यांनी प्रगणकांचे आकडे अजून वेगळे लिहिलेले आहेत आणि या प्रगणकांमध्ये सुद्धा त्याचे वेगळं मानधन. जर एवढे सगळे लोक नेमले असतील आणि एवढे पैसे असतील तर मराठा आरक्षणाचा किती अभ्यास झाला? मराठ्यांचं सामाजिक आर्थिक मागासलेपणाचा आतापर्यंत किती अभ्यास केला हे त्यांनी सांगावं लागेल. कारण आणि विशेष गोष्ट की जर संशोधनासाठी हे सगळे लोक आहेत तर मग गोखले इन्स्टिट्यूटला त्यांनी का पत्र दिलं?